हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू गणेश चतुर्थी व्लॉग। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मी घरी आली होती आणि मी अशा प्रकारचा हार बनवला होता। त्यानंतर आरती झाल्यानंतर काकूंनी मला नाश्ता दिला। गणपती बाप्पाला आम्ही छान नैवेद्य दिलं, छोले पुरी आणि बटाटे वड्याचं। आणि त्यानंतर आम्ही आमच्या कॉलनीतल्या गजानन महाराजच्या मंदिरात ऋषीपंचमीचा प्रसाद घ्यायला गेलेलो होतो। तर तुम्ही इथे बघू शकता की मंदिरात थोडीफार गर्दी होती आणि या दिवशी खूप पाऊस आला होता दुपारी त्यानंतर। आणि मग छान अशी महाराजांची पालखी फुलांनी सजवलेली होती। त्यानंतर आम्ही महाराजांच्या मूर्तीचे दर्शन केले, ती पण खूप सुंदर फुलांनी अशी सजवली होती। त्यानंतर प्रसाद घेतला हा काला। आणि मग त्यानंतर गजानन महाराजच्या मंदिराला आजूबाजूला दोन मंदिरं, एक सीताराम लक्ष्मणचे मंदिर आहे आणि एका साईडला शिवजींची पिंड आहे आणि त्याच मागे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे। तर मग इथे सगळ्या देवांचे असे दर्शन करून आम्ही जेवण करायला गेलो होतो। आणि जेवणात छान कोहड्याची भाजी आणि खमंग असा शिरा होता, खूप सुंदर। आणि त्यानंतर घरी आल्यावर मम्मीनी बेसनाचे मोदक केले होते बाप्पांच्या प्रसादासाठी। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, रेसिपी शेअर करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार। आणि खूप टेस्टी असे मोदक झाले होते आणि खूप असे खुसखुशीत असे एकदम तोंडात गेल्यावर ते विरघळून जाणारे असे मोदक झाले होते। आणि मग इथे आम्ही बाप्पांच्या प्रसादासाठी असे 21 मोदक तयार केले होते। आणि मग तुम्ही आणि असे रोज वेगळे मोदक आम्ही असे गणेश चतुर्थीच्या पिरियडमध्ये पूर्ण तयार केलेले होते। आणि अशाच वेगळ्या व्लॉगसाठी शॉर्ट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या या छोट्याशा मिनी व्लॉगवरती कमेंटसुद्धा करा। आणि इथे आमचे मोदक बनत होते। आणि मग त्यानंतर हे मोदक वगैरे तयार झाल्यानंतर आम्ही सायंकाळी आरती केली आणि असं छान गणपती बाप्पांना बेसनाच्या मोदकांचा आम्ही नैवेद्य लावला। आणि इथे आमची आरती वगैरे सगळी आटपून झाली होती। आणि ही आमची चिमुकली बघा काय गाणं म्हणते तर आणि मग इथे यानंतर सगळ्यांना आम्हाला प्रसाद मिळाला। आणि मग सायंकाळी आजच्याच दिवशी घरी आली होती म्हणून मग बाहेर असे पाणीपुरी खायला गेले। भेटूया पुढच्या व्लॉग।